राजस्थानातल्या झुंझुनू इथे एका कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3,200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। हा पहिला हप्ता आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येणार नाहीत त्यांनी काळजी करू नये। सुमारे 8,000 कोटी रुपये नंतर जारी केले जातील अशी माहिती त्यांनी दिली। केंद्र सरकारच्या कृषी ग्रामीण विकास मंत्रालयाकडून 18,640 कोटी रुपये वर्ग केले जातील। आज संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी आली एक मोठी आनंदाची बातमी समोर। पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांना आता एक मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे, कारण की देखील आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली असून आता पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांना आता एक मोठा आनंदाचा दिलासा देण्याचं काम देखील या ठिकाणी चालू करण्यामध्ये आलं असून आता पीक विमा जर तुम्ही पण भरला असेल तर तुम्हाला पण आज या वेळेला देखील तुमच्या बँकेच्या खात्याकडून मेसेज देखील टाकण्यामध्ये येणार असून तुमच्या पण खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण ती वेळ बघू, ते महत्त्वाचे जिल्हे बघू। याच 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चिंता करायची गरज राहिली नसून आता जर तुम्ही पण याच 16 जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल तर आता तुमची देखील पूर्णपणे चिंता मिटलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे, कारण की देखील आता पूर्णपणे या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम या वेळेला देखील टाकण्यामध्ये येणार असून या वेळेला देखील तुमच्या पण बँकेच्या खात्याकडून तुम्हाला देखील मेसेज येणार असून तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा योजनेची रक्कम देखील पडणार आहे। त्यामुळे तुम्ही पण जर पीक विमा योजनेची वाट बघत असाल तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण ती वेळ बघू, त्याचबरोबर ते 16 महत्त्वाचे जिल्हे देखील या ठिकाणी बघू, त्याचबरोबर देखील आजची महत्त्वाची कोणती असणार आहे ती वेळ, ज्या वेळेला देखील तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला देखील मेसेज येणार आहे त्या वेळेला देखील तुम्ही पण तुमचे बँक खाते चेक करायचे आहे। त्या वेळेला देखील तुम्हाला रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार, ती कोणती तर पीक विमा योजनेची रक्कम देखील जमा केली जाणार आहे। तर चला बघूया सविस्तरपणे वेळ अपडेट या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून। फक्त या व्हिडिओला पूर्ण बघा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला करूया महत्त्वाच्या बातमीला सुरुवात। आता या ठिकाणी आपण बघू शकतो या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता पूर्णपणे चिंता मिटलेली आहे, कारण की आता या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला वाटपाला सुरुवात देखील करण्यामध्ये आली असून आता या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आर्थिक आणि एक पूर्णपणे महत्त्वाची असलेली बातमी समोर आलेली आहे। आता जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला पण आता या वेळेला पूर्णपणे देखील या वेळेला तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला देखील मेसेज येणार आणि तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील पूर्णपणे जमा देखील केल्या जाणार आहे। तर चला आज देखील कोणत्या वेळेला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम जमा होणार सविस्तरपणे आपण ती वेळ त्याचबरोबर ते जिल्हे देखील या ठिकाणी बघणार आहोत। आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी महत्त्वाची सूचना देखील झालेली आहे। GR देखील काढण्यामध्ये आला असून GR मध्ये पूर्णपणे लिहिलेलं आहे ते वेळ कोणती असणार आहे ती वेळ सविस्तरपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे। त्याच वेळेला देखील तुम्हाला तुमचा मोबाईल चेक करायची गरज आहे आणि ते 16 महत्त्वाचे जिल्हे देखील तुम्हाला पण बघणं गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला पण हेही कळेल की तुमचा जिल्हा या ठिकाणी आहे की नाही आहे। आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं तर तुम्हाला पण ती महत्त्वाची वेळ पण बघणं गरजेचे आहे, जी वेळ देखील GRच्या मध्ये सांगण्यामध्ये आलेली आहे। सरकारच्या माध्यमातून आलेला जो GR होता त्या GRमध्ये पूर्णपणे वेळ ही देण्यामध्ये आलेली आहे आणि ते महत्त्वाचे 16 जिल्हे
जिल्हे देखील देण्यामध्ये आलेले आहे. ज्या 16 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पूर्णपणे पीक विमा योजनेची प्रतीक्षा करायची गरज राहिली नसून त्यांच्या पण आता बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा योजनेची रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार असून त्यांना पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज राहणार नाही आहे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे ते जिल्हे बघू कोणते असणार आहेत ते 16 महत्त्वाचे जिल्हे. ज्या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. पीक विमा वाटप सुरू करण्यामध्ये येणार आहे. तर चला 16 जिल्हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू. त्याचबरोबर ती महत्त्वाची असलेली वेळ या ठिकाणी आपण बघणार आहोत. ज्या वेळेला देखील तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला मेसेज येईल आणि तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती याच वेळेला रक्कम जमा होईल. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ती वेळ बघू कोणत्या वेळेला तुम्हाला मोबाईल चेक करायचा आहे. आज देखील या 17 जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार, पण कोणत्या वेळेला होणार? आज तर होणार, पण कोणत्या वेळेला होणार असा प्रश्न देखील तुमचा असेल तर आपण लगेच देखील ती वेळ बघू कोणती वेळ असणार आहे. सविस्तरपणे वेळ देखील लगेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणत्या वेळेला तुम्हाला तुमचा मोबाईल चेक करायचा आहे, कोणत्या वेळेला तुम्हाला देखील पीक विमा योजनेची रक्कम मिळणार आहे. सविस्तरपणे आपण ती वेळ देखील या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करू. आता ती वेळ देखील या ठिकाणी असणार आहे 5ची. आता जर तुम्ही पण पीक विमा भरलेले शेतकरी असाल किंवा तुम्हाला देखील PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील 5 वाजता आला होता, तसाच देखील आता हा मेसेज म्हणजेच की या पीक विमा योजनेची रक्कम तुम्हाला पण 5 वाजेला या ठिकाणी येणार आहे. 5 वाजेला देखील तुम्हाला मेसेज येणार. पूर्णपणे त्यामध्ये लिहिलेलं असणार देखील तुम्हाला रक्कम देखील या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आज देखील 5 वाजता तुम्ही पण काळजीपूर्वक लक्ष देऊन या ठिकाणी मेसेज बघा. तुम्हाला काही मेसेज येतो की नाही येतो. 5 वाजेला तुम्हाला देखील मेसेज दिसणार. जर तुम्हाला पण 5 वाजेला मेसेज दिसला नाही तर 30 मिनिटांनी 5 वाजून 5:30 वाजता किंवा 6 वाजता किंवा 6:30 वाजता या तिन्ही कालावधीमध्ये तुम्हाला देखील कधीही मेसेज दिसू शकतो. कधीही तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला पूर्णपणे मेसेज येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही पण काळजी करू नका. पण मेसेज तेव्हाच येणार जेव्हा तुमचा पण जिल्हा या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर. आता जर तुमचा पण जिल्हा याच 16 जिल्ह्यामध्ये असेल किंवा तुमच्या पण जिल्ह्यामध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव तुमचं पण नाव जर या यादीमध्ये आलं तर तुम्हाला पण कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज राहणार नाही आहे. कारण की देखील या 16 जिल्ह्यामध्ये देखील आता वितरणाला सुरुवात करण्यामध्ये येणार असून याच 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज या वेळेला देखील मेसेज टाकण्यामध्ये येणार असून त्यांच्याच खात्यामध्ये रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला 2 कामे करायला या GRमध्ये सांगण्यामध्ये आलेली आहे. म्हणजेच की आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 कामे करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे. आता जर तुम्ही पण पीक विमा भरलेले शेतकरी असाल आणि तुम्हाला पण असं वाटत असेल की पीक विमा योजनेची रक्कम देखील तुम्हाला मिळाली पाहिजे तर तुम्हाला देखील हे 2 महत्त्वाचे कामे करणं गरजेचे या ठिकाणी अत्यंत ठरणार असून तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करून टाका. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे देखील तुमची eKYC. आता जर तुम्ही पण पीक विमा भरलेले शेतकरी असाल तर आता जर तुम्ही पण eKYC केलेलं नसेल तर तुम्ही देखील लवकरात लवकर eKYC करून टाका. तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे eKYC. त्याहून अत्यंत महत्त्वाचं म्हणजे दुसरं काम असणार आहे. दुसरं काम म्हणजे फार्मर ID. जर आता तुम्ही पण फार्मर ID काढलेली नसेल, फार्मर ID जर तुम्ही पण काढलेली नसेल तर तुम्हाला देखील लवकरात लवकर फार्मर ID काढायची आहे जेणेकरून तुम्हाला देखील पूर्णपणे पीक विमा योजनेचा लाभ मिळेल. जर तुम्ही पण फार्मर ID काढलेली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्या आणि eKYC देखील लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुम्हाला पण पीक विमा योजनेचा लाभ मिळेल. भेटूया अशाच व्हिडिओसाठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.